महापूर वगैरे याच्यामुळे काय झालं की जे प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होते यांच्या जमिनीमध्ये काय गेले, गाडल्या गेल्यानंतर काय झालं, कालांतराने ते जमिनीमध्ये काय झाले, गाडल्या गेले. मग त्यांचे अवशेषसंघ शोधण्याचं काम काय केलं, शास्त्रज्ञांनी केलं. पण अवशेषसंघ शोधले, पण आपल्याला कळणार आहे का त्यांचं बॉडी काढली खालून, कोणत्याही प्राण्याची बॉडी काढली तर आपल्याला कळणार आहे की हा प्राणी कोणता, कळणार होतं का, बघून कळणार होतं का, नाही. मग त्याचं वय मापन करण्याची पद्धत आपल्याला बघायची, त्याला म्हणतो आपण कार्बनी वयमापन. काय म्हणतो त्याला, कार्बनी वयमापन पद्धतीनं आपल्याला त्या वनस्पतीची बॉडी काढून त्याचं कार्बनी वयमापन करायचं होतं. कार्बनी वयमापन किती वर्षापूर्वी ती बॉडी काढली होती, बरोबर आहे का नाही. प्रगती मागच्या जन्मामध्ये नक्की कोण होती, जमिनीत गाडल्या गेली त्याची बॉडी काढली, म्हणजे उदाहरणार्थ ते. तर जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात, कोण, प्राणी आणि वनस्पती मृत पावतात, त्यांचं कार्बन ग्रहण करणं काय होतं, थांबतं. एखादा प्राणी असेल किंवा वनस्पती असेल, ज्यावेळेस त्याचा काय होतो, मृत्यू होतो. तर मृत्यू झाला साहजिक, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या प्राणी असेल किंवा वनस्पतीचं, साहजिक तो काय ग्रहण करणं थांबेल, त्याचं कार्बन ग्रहण करणं काय होते, थांबणे. त्या क्षणापासून त्याच्या शरीरामध्ये C14 काय, C14 म्हणजे कार्बन किती, 14. कार्बन सध्या आपण खूपच बघतोय का नाही, हा, C14 ही प्रक्रिया सतत चालू असते. म्हणजे प्राणी वेळेला, प्राण्याचा मृत्यू झाला, वनस्पतीचा मृत्यू झाला, जमिनीत गाडला पण गेला, पण त्याची कोणती गोष्ट आपली कार्बन ग्रहण करण्याची पद्धत काय झाली, थांबून गेली. कशाची, कार्बनचं ग्रहण करण्याची पद्धत काय झाली, त्याची थांबून गेली. पण कार्बन शरीरामध्ये कोणती पद्धती, आज एकच प्रक्रिया चालू असते, फक्त C14. कोणती पद्धत चालू असते, C14 ही पद्धत चालू असते. मग C12 आणि परत त्याच्यामध्ये काय, C12 कार्बन 12 या किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती आणि प्राणी यांच्यातील C14 आणि C12 बरोबर यांचे गुणोत्तर स्थिर न राहता बदलत असते. म्हणजे काय म्हणलं त्यांनी की ज्या वेळेस वनस्पती मेला, साहजिक त्याने काय केलं, कार्बन ग्रहण करण्याची त्याची पद्धत काय केली, कार्बन ग्रहण करण्याचे त्याचे जे काम असतं ते वनस्पती आणि प्राण्याचं ते काय केलं, थांबून गेलं. थांबून गेल्यामध्ये त्या वनस्पतीमध्ये फक्त कोणती C14 ही पद्धत चालू होती, कोणती C14 ही प्रक्रिया सतत काय होते, चालू होते. ज्यावेळेस मग तो वनस्पती आणि प्राणी मृत पावला, तर मृत वनस्पती आणि प्राण्यामध्ये C14 आणि C12 यांचं गुणोत्तर कसं असतं, स्थिर न राहता सतत काय होत असतं, बदलत असतं. दोघांचं गुणोत्तर काय होतं, सतत काय असतं, बदलत असतं. मग एखादी वनस्पती आणि प्राणी, कोणाची, एखादी वनस्पती आणि प्राणी मृत पावल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणाचं गुणोत्तर सतत बदलत असतं, C14 आणि C12 यांचं गुणोत्तर काय होतं, बदलत असतं. मग त्यातील काय म्हणलं, C14 कोणत्यातलं आपण, C14 आणि C12 यांचे गुणोत्तर काढून आपण काय करतो, काढण्याच्या पद्धतीला काय म्हणतो, कार्बनी वयमापन. काय म्हणतो, कार्बनी वयमापन. आता कार्बनी वयमापन पद्धतीमुळे काय होतं, मग त्याचं काय होतं, वयमापनमुळे म्हणजे जी व्यक्ती मृत झाले, अवशेषसंघ आपण काल बघितलं होतं, जीवाश्मय बरोबर का, जे गाडले गेले जमिनीमध्ये त्यांचे सापळे ज्यावेळेस सापडले जमिनीमध्ये, त्यावेळेस सापडल्यानंतर मग काय केलं, कार्बनी वयमापन पद्धतीनं की किती वर्षापूर्वी वनस्पती आणि प्राणी काय झालेली होती, मृत झालेली होती, आणि किती वर्षापूर्वीच डायनासोरची बॉडी सापडली. म्हणजे वनस्पती आणि प्राण्याचा हा सुद्धा एक काय पुरावा आहे, हा सुद्धा काय एक पुरावा आहे. मग याच्यामध्ये ह्या तंत्राद्वारे काय झालं, जीवाश्मय कालनिश्चिती करणं शक्य झालं. जीवाश्मय जमिनीमध्ये गाडलं यांची कालनिश्चिती करणं काय झालं, शक्य झालं. की आपले पूर्वज किती वर्षापूर्वी जमिनीमध्ये काय झालं, ते गाडल्या गेले, आणि ते काढल्यानंतर ते नक्की ते किती वर्षापूर्वी गाडल्या गेले हे काय झालं, शक्य झालं. मग ते शक्य करताना काय झालं, अपुष्ठवर्षीय प्राण्यापासून हळूहळू कोणाकडे गेलो आपण, पुष्ठवर्षीय प्राण्याकडे. म्हणजे ज्यावेळेस आपण ते काय केलं, जीवाश्मय शोधणं, जमिनीतून जीवाश्मय काढायला लागलो, तर सगळ्यात पहिले मग आपल्याला सगळ्यात खालचा जो सापडला अपुष्ठवर्षीय प्राणी. कोण सापडला, अपुष्ठवर्षीय प्राणी. आपण अपुष्ठवर्षीय प्राण्याची माहिती बघितली, त्याच्या पाठीला काय असतो, कणा नसतो. त्याच्या पाठीला काय नसतो, कणा नसतो. तुमच्या पाठीला आहे का रे, येस, हा, आकांक्षा आहे का, आहे का बेटा, आहे पाठीला कणा तुझ्या, चेक करून घे. तर मग ज्यावेळेस आपण जीवाश्मय बरोबर आहे का नाही, ज्यावेळेस आपण काय केलं, जीवाश्मय आपल्याला शोधायचे होते बरोबर आहे का नाही. जीवाश्मय कुठून शोधायचे होते, जीवाश्मय कुठून शोधत होतो आपण, जमिनीतून बरोबर आहे का नाही. तर ज्यावेळेस काढले तर मग सगळ्यात पहिले आपल्याला खालच्या स्तराला, सगळ्यात खालच्या जमिनीस खालच्या स्तराला कोण सापडले, अपुष्ठवर्षीय प्राणी. कोण सापडले, अपुष्ठवर्षीय प्राणी. आपण त्याला स्टार मासा म्हणू शकतो किंवा गुगल गाय वगैरे वगैरे बरोबर आहे का नाही. हे प्राणी आपल्याला सगळ्यात खालच्या सापडले बरोबर आहे. पुराजीवी महाकल्प आहे तो. कोणता कल्प आहे तो, पुराजीवी महाकल्प आहे. कॅमेरा चालू करावे तुम्ही, म्हणजे मला तुमच्याकडे बघायला, म्हणजे तुम्ही खरंच कॅमेऱ्याकडे बघता की मला बी समजत नाही. हा, तर मग सगळ्यात पहिले कोण सापडलं, प्रगती अपुष्ठवर्षीय प्राणी. म्हणजे
आपण मी अगोदर मी सांगितलं तुम्हाला की सगळ्यात पहिले पृथ्वीवर एक पेशी जीवाची काय झाली, निर्मिती झाली, बरोबर आहे की? मग सगळ्यात पहिले साहजिक सगळ्यात खाली कोण गाडला गेले असतील? अपृष्ठवर्षीय प्राणी. मग जीवाश्ममध्ये सगळ्यात पहिले कोण सापडलं? अपृष्ठवर्षीय प्राणी. नंतर आपल्याला कोण सापडले? सरपटणारे प्राणी, उभयचर आणि मत्स्य. सरपटणारे प्राणी म्हणजे जमिनीवर सरपटतात ते प्राणी, तुम्ही सरपटत नाही, कधी कधी सरपटता माणूस असा आहे की सगळ्या अँगलने काम करत असतो. नंतर उभयचर. उभयचर म्हणजे काय? कोण सांगतं? हा, जे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो त्या प्राण्याला कोणतं प्राणी म्हणतो आपण? उभयचर प्राणी. कोणता प्राणी म्हणतो? उभयचर. आणि नंतर मत्स्य प्राणी. म्हणजे जशी उत्क्रांती होत गेली तर सगळ्यात पहिले कोण सापडले? मग अपृष्ठवर्षी प्राणी. नंतर कोण सापडले? सरीसृप प्राणी म्हणजे सरपटणारे प्राणी. नंतर कोणते सापडले? आकांक्षा उभयचर प्राणी, जे जमिनीवर पण राहत होते आणि कुठे राहत होते? पाण्यात पण राहत होते, असे प्राणी सापडले. नंतर पाण्यातलेच मत्स्यवर्षीय प्राणी सापडले, म्हणजे फिश पण सापडली, बेंडूक पण सापडला. बेंडूक तुम्हाला माहित आहे? बेंडूक माहिती आहे ना? पाण्यात पण जातो, इकडे पण जातो, दोन्ही ठिकाणी काय होतो? सापडत असतो, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर मला वाटतं मगर माहित असेल तुम्हाला, सगळ्या आवडता प्राणी तुमचा, झोपू शकता त्यासोबत रात्री, बरोबर आहे का नाही? पाण्यात पण राहते, जमिनीवर पण येते. म्हणजे ज्यावेळेस मग आपण काय केलं, जीवाश्माचं जमिनीतून काढण्यात शास्त्रज्ञांनी काढले आणि संशोधन करू गेले, तर मग सगळ्यात पहिले अपृष्ठवर्षीय प्राणी, नंतर मग महाकल्पामध्ये कोण सापडले? मग सरीसृप प्राणी, उभयचर प्राणी आणि मत्स्य प्राणी. मी म्हणतो सगळ्यात खाली मत्स्य असतील, मत्स्य नंतर कोण सापडले? उभयचर सापडले, उभयचर नंतर कोण सापडले? सरीसृप प्राणी. आता सरीसृप कसे झाले? ते समुद्रातून आले, त्याला उडताना आला, मग ते सरकत गेले, साहजिक त्यांच्या बॉडीची रचना कशी झाली? म्हणजे सरकणारे प्राणी झाले, बरोबर आहे का? आणि साऱ्यात वरती कोण सापडले? पक्षी व सस्तन प्राणी. कोण सापडले? पक्षी व सस्तन प्राणी. म्हणजे जे जीवाश्मय पुरावे होते, बरोबर आहे का नाही? म्हणजे जसे आता कोण आहे? आता सगळ्यात विकसित प्राणी कोणता आहे? पक्षी आणि सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे काय? आता मी माहित आहे तुम्हाला कोणता, बरोबर आहे का नाही? सस्तन प्राणी म्हणजे माहित असेल ना? ओके. हा, गाय वगैरे, माणूस वगैरे, सगळे आपले पोटवागुळ वगैरे, सस्तन प्राणी. म्हणजे त्याच्यामध्ये एक विशिष्ट ग्रंथी काय असते? विकसित असते. हा, तर मग आता काय म्हटलं त्याच्यात आपण काय सांगितलं? जीवाश्मय पुरावे बघतो आपण. मग सगळ्यात पहिले कोण? परत एकदा रिपीट करतो एकदा. सगळ्यात पहिले कोण सापडलं रे? अपृष्ठवर्षीय प्राणी. कोण सापडले? अपृष्ठवर्षीय प्राणी. नंतर कोण सापडले? मत्स्य. नंतर कोण सापडले? उभयचर. नंतर कोण सापडले? सरीसृप. आणि नंतर कोण सापडले? पक्षी. आणि नंतर कोण सापडले? सस्तन प्राणी. म्हणजे हा पुरावा सुद्धा काय होतो की आपल्याला डेफिनेट या पुराव्यानं सुद्धा काय होतं की आपल्या सगळ्यांचे पूर्वज काय होते? एक होते. आणि एक काय? एकपेशीय प्राण्यापासून काय झालं यांचं? बोल ना. अरे बोल ना. अरे बोल. हा, कानात नाही बोलायचं. हा, बोल पटकन बोल. काही तर बोलली ना. अरे बोल ना. काय सांगितलं? येऊ दे, स्मेल. कोरोना नाही बघत. हा, कोरोना नाही बघत, स्मेल. हा, जाऊ दे. तर आता याच्यावरून आपल्याला कळालं की नाही? आपण ह्या प्राण्यांचं काय केलं? मग कार्बनी वयमापन केलं. काय केलं या प्राण्यांचं? कार्बनी वयमापन केलं, बरोबर आहे का नाही? कार्बनी वयमापनने काय केलं? मग C14 आणि C12 तर त्याच्यामध्ये काय झालं? कार्बन ग्रहण करणं तर काय झालं? या प्राण्यांच्या बॉडीमध्ये काय झालं होतं? थांबलं होतं. पण कार्बन 14 आणि कार्बन 12 गुणोत्तर काय होतं? स्थिर होतं. आणि यांचं गुणोत्तर स्थिर राहिल्यामुळे काय झालं? त्याच्यामध्ये बदल चालू होता. स्थिर होतं पण काय होतं? सतत न बदल, बरोबर का? 12 बदलत नव्हतं, पण काय होतं? सतत. मग त्यांचे जे वय होतं त्याच्यामुळे काय काढणं काय झालं? शक्य झालं. आणि कार्बनी वयमापन पद्धतीने त्यांचं वय काढलं नाही. आणि किती वर्षापूर्वीचे त्यांचा विकास कधी झाला याच्यावर सुद्धा आपण अनुवंशिक उत्क्रांती झाली हे काय होतं? सिद्ध होतं. आता पुढे बघायचं आपल्याला जोडणारे दुवे. काय बघायचं आहे? जोडणारे दुवे. हा जीवाश्मय होता. आता जोडणारे दुवे म्हणजे याच्यामध्ये आपण डकबल, पॅलिपिटस घेऊ, लिंग फिश घेऊ. पॅलिपिटस घेऊ म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचा एकमेकांसोबत संबंध आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचा काय आहे? एकमेकांसोबत काय संबंध आहे? काही वनस्पती आणि प्राणी. काय आकांक्षा? काही वनस्पती आणि प्राणी यांचे शारीरिक लक्षणे अशी असतात की ते त्यावरून त्यांचे दुसऱ्या प्राण्यासोबत गटाचा संबंध काय होतो? जोडला जातो. काही प्राणी आणि वनस्पती असे असतात की त्यांचा काय होतो? दुसऱ्या गटातील प्राणी किंवा वनस्पती यांच्याशी काय जोडला जातो? संबंध काय होतो? जोडता येतो. म्हणून त्यांना काय म्हणतो? जोडणारे दुवे. म्हणजे तो प्राणी आणि वनस्पती वेगळे, पण त्याचा दुसऱ्या प्राण्यासोबत सुद्धा त्याचा संबंध काय होतो? जोडता येतो. काय तो संबंध काय होतो? जोडता येतो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? जोडणारे दुवे. आता पॅलिपिटस या प्राण्यामध्ये विलयी प्राण्यापर्यंत त्याचं अंग कसं होतं? खंडीभूत होतं.
पातळ होतं, उपचर्म होतं आणि पार्श्वपाद अवयव होता. पण संधिपात प्राण्यासारखी त्याच्यामध्ये काय होती, श्वासनलिका होती आणि खुली रक्तभिसरण संस्था होते. म्हणजे या पॅलिपिटस प्लॅनाचं काय, जो प्राणी त्याच्यामध्ये श्वासनलिका तसे याच्यामध्ये काय एकमेकांसोबत काय जोडणारे दुवे दोघांमध्ये सापडत्या. पॅलिपिटस आणि ॲनिलिडा आणि संधिपात प्राणी दोघांमध्ये काय जोडणारा दुवा आहे. म्हणजे ॲनिलिडा आणि पॅलिपिटस हा प्राणी वेगळ्या गटातला आहे, पण तरी पण काय झाला, दोघांचा काय झाला, जोडणारा दुवा दोघांमध्ये काय होतो, सापडला. त्यानंतर दुधग्रंथी. आता तुम्हाला माहिती आहे दुधग्रंथी ज्या प्राण्यामध्ये विकसित आहे, गाई म्हैस असेल, बरोबर आहे का नाही. हा, दुधग्रंथी आणि शरीरावर केस यामुळे सस्तन प्राण्यांचे नाते एकमेकांसोबत काय केले, जोडता आले, बरोबर आहे का नाही. लिंगपिस हा मत्स्य असला तरी तो फुफ्फुसाद्वारे श्वास करतो. लिंगपिस हा काय, मत्स्य, माशी, बरोबर आहे का, फिश वर्गातला येतो, पण तो तरी काय करतो, फुफ्फुसाद्वारे काय करतो, श्वसन करतो. आपण बी कशाद्वारे श्वसन करतो, फुफ्फुसाद्वारे, बरोबर आहे का नाही. नाकाद्वारे जातं मान्य, पण आपलं कोण श्वासनाची प्रक्रिया कोणामध्ये, फुफ्फुसामध्ये. या सगळ्यांचा एकमेकांसोबत काय होतो, संबंध जोडता येतो. आता सस्तन प्राणी आहे, सरीसृप प्राण्याप्रमाणे आणि उभयचर प्राण्याप्रमाणे मत्स्य वर्गापासून उत्क्रांती झाली. कशा वर्गापासून, मत्स्य वर्गापासून सस्तन प्राण्यांचा काय झाले, उत्क्रांती झाले. म्हणजे जोडणाऱ्या दुव्यानुसार सुद्धा काय झाला की प्राण्यांचा एकमेकांसोबत काय होता, संबंध होता. प्राण्यांसोबत एकमेकांसोबत काय होता, संबंध होता. आता त्याच्यानंतर शेवटचा पुढचा होता भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे, बरोबर आहे का नाही. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, त्याला काय म्हणू शकतो आपण, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. आता बाई तुम्हाला चित्र तर दाखवत नाही मी, चित्र तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल, पण गर्भामध्ये तुम्ही टीव्हीला बी बघितलं असेल गर्भाचे, बरोबर आहे का नाही. दाखवा मला बुक. हा, तर बघा हे जे कोणते पुरावे, कोणते भ्रूणविषयक पुरावे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. कोणते पुरावे, एम्ब्रिओलॉजिकल पुष्ठवर्षीय प्राण्याच्या भ्रूणवाढीचा वेगवेगळ्या टप्प्यात तुलनाचा अभ्यास करता. म्हणजे जे पुष्ठवर्षीय प्राणी त्यांच्या ज्यावेळेस त्यांची वाढ होणार आहे, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यात आपल्याला काय करायचं आहे, या डायग्राम मध्ये काय करायचं आहे, अभ्यास करत आहे. आता यांची बघा, पहिली अवस्था, प्रारंभिक अवस्था, गर्भधारण झालं असेल त्यावेळेची अवस्था, बरोबर आहे का. पहिला दिवस असेल, 8वा दिवस असेल, महिना असेल, आपल्याला काही घेणं नाही, बरोबर. पहिली अवस्था बघा, सर्व प्राण्यांची सारखी. प्राणी बघा वेगळा वेगळा. पहिला आहे मासा, दुसरा आहे सॅलिमेटर, तिसरा आहे कासव, चौथा कोणता आहे, कोंबडी, नंतर 5वा कोणता आहे, डुक्कर, सगळ्यांचा आवडीचा प्राणी आहे. नंतर कोण आहे, गाय, नंतर कोण आहे, ससा, आणि नंतर कोण आहे, मनुष्य, बरोबर आहे का. बघा प्राणी एका वर्गातला आहे का, नाही, वेगळ्या वेगळ्या वर्गातले प्राणी. मासाचा संबंध येतो का कोणासोबत, नाही. मासा, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि कोण आहे, मानव. पण यांची जी प्रारंभिक अवस्था आहे ती कशी आहे, सारखी आहे. म्हणजे गर्भामध्ये ज्या बी सगळ्यांच्या आपण सगळे वेगळ्या वेगळ्या गर्भात असतील, सगळ्यांच्या आता आपण म्हणलं मासा, माशाच्या गर्भात, बरोबर आहे का नाही. कासव, कासवाच्या गर्भात, बरोबर आहे का नाही. कोंबडा, कोंबडीच्या गर्भात, बरोबर आहे का नाही. डुक्कर, हा जे असेल, गाय तुम्हाला माहिती, बरोबर आहे का नाही. मासा आणि ह्युमन बॉडी, बरोबर आहे का नाही, फिमेल. तर या गर्भामध्ये सगळ्यांची पहिली अवस्था जवळपास आकृतीनुसार काय आहे, सारखी आहे. पहिली अवस्था सगळ्यांच्या आकृतीनुसार काय आहे, सारखी आहे. भ्रूणामध्ये प्रारंभिक अवस्था सगळ्यांमध्ये काय होती, सारखी आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये थोडेसे बदल आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये बदल काय होतोय, वाढत जातोय. पण मला वाटतं जवळपास 3-4 अवस्थेमध्ये सर्वांची अवस्था कशी वाटते, सारखी. गर्भामध्ये जर सगळ्यांचे गर्भ दाखवले, बरोबर आहे का नाही, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स मध्ये बघितलं, तुम्ही म्हणशाल प्राणी मानव आहे का, डुक्कर आहे का, कुत्रा आहे, बरोबर आहे का, कासव आहे, समजणार आहे का, नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे हा सुद्धा त्यांनी काय केला, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स सुद्धा काय केला, शास्त्रज्ञांनी पकडला. म्हणजे गर्भामधली प्रारंभिक अवस्था सगळ्यांची काय होती, सारखी होती. याच्यावरून आपले पूर्वज काय असावे, समान असा. नंतर काय झालं, मग ज्या प्राण्यामध्ये त्यांना काय केलं तसं गर्भ काय केलं, धारण केला, बरोबर आहे का. मग दुसरी अवस्था असेल, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, बरोबर आहे का नाही. आता शेळीचा वगैरे 5 महिना असतो, बरोबर आहे का नाही. आणि ह्युमन बॉडीचा वेगळा असतो, गाईचा वेगळा असतो, म्हशीचा वेगळा असतो. ज्यानंतर जन्म होतो त्यानंतर तो प्राणी वेगळा असतो. ओके, जन्म होतो त्यावेळेस तो प्राणी काय असतो, ज्या जातीतला त्या जातीमध्ये तो जातो, पण त्याचा एकमेका प्राण्यांसोबत संबंध आहे का नाही, मग याच्या जोडणारे दुवे आहे का नाही त्याच्यामध्ये, येस, त्यांच्यामध्ये जोडणारे दुवे. मासा आहे, फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तुम्हाला माहिती, कल्ल्याद्वारे, बरोबर आहे का नाही. पण तो लिंग फिश नावाचा मासा आहे, तो काय करतो, कशाद्वारे, फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. म्हणजे त्याचा संबंध कोणासोबत जोडला, डायरेक्टली आपल्यासोबत जोडला, बरोबर आहे का नाही. म्हणजे याच्याने सुद्धा काय होतं, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सनी सुद्धा आपण असं म्हणू शकतो. बघा सगळ्यांना दिसत असेल, बघा सगळ्यांना दिसत, एकदम एक मिनिट.